हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये BCom थर्ड इयर सेमिस्टर 5 मॅनेजमेंट अकाउंटिंग यामधील प्रिव्हियस पेपरची उत्तरे पाहत आहोत. तर मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये आपण मॅनेजमेंट अकाउंटिंग यामधील प्रश्न पहिला, तसेच प्रश्न दुसरा आणि जो प्रश्न दुसऱ्याला और प्रश्न आहे तर तो सुद्धा आपण पाहिलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न तिसरा तर आज पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनेलवरती नवीन असाल, चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. ज्यांना हा व्हिडिओ समजला नसेल तर तुम्ही मला कमेंट करू शकतात किंवा कोणत्या नोट्स पाहिजे असतील तरीसुद्धा तुम्ही मला कळवू शकतात. तर बघा, प्रॉब्लेम तुमचा तिसरा 15 गुणासाठी असतो. तर फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर अ कॅश फ्लो स्टेटमेंट ॲज ऑन 31 डिसेंबर 2022 अप्लाइंग द मेथड ॲज 3. तर बघा, आपण जे मेथड पाहत आहोत तर ते ॲज 3 म्हणजेच अप्लाइंग द मेथड, तर ही आपली इनडायरेक्ट मेथडच आपण पाहत आहोत. तर बघा, या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे. तर आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंटसाठी सगळ्यात महत्त्वाची इन्फॉर्मेशन काय आधी, तर नेट प्रॉफिट आपल्याला पाहिजे असतो. तर नेट प्रॉफिट दिलेला आहे का इथे, तर नाही. तर तो आधी आपल्याला सर्वात आधी कॅल्क्युलेट करायचा आहे. बघा, शेअर कॅपिटल दिलेला आहे. शेअर कॅपिटल काय झालेलं आहे, इन्क्रीज झालेला आहे. इश्यू ऑफ शेअर कॅपिटल, तर हे कुठे जाईल, तर फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये जाईल. तर इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे. म्हणजेच काय दिलेलं, तर आपल्याला नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लागणार आहे. त्यानंतर लोन फ्रॉम IDBI, तर लोन फ्रॉम IDBI काय झालेलं आहे, इन्क्रीज झालेलं आहे. तर ही कुठे जाईल, फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये. क्रेडिटार्स दिलेले आहेत. तर क्रेडिटार्स किती आहेत, ओपनिंगचे 15,000, क्लोजिंगचे 21,000. इथे काय झालेलं आहे, इन्क्रीज झालेलं आहे. आपण लायबिलिटी इन्क्रीज झालं की ॲड करत असतो आणि असेट इन्क्रीज झाली की लेस करत असतो. तर इथे बघा, प्रपोज्ड डिव्हिडंड दिलेला आहे. ओपनिंगचा आहे 2,000 आणि क्लोजिंगचा आहे 5,000. बघा, प्रपोज्ड डिव्हिडंड आपण हे ओपनिंगचे आपण फायनान्सिंगमध्ये घेणार आहोत आणि क्लोजिंगचे जे आहेत तर ते आपण नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी घेणार आहोत. तर बघा, त्यानंतर असेट साईडला काय दिलेलं आहे, तर फिक्स्ड असेट दिलेले आहेत. तर फिक्स्ड असेट काय झालेले आहेत, तर इन्क्रीज झालेले आहेत. म्हणजेच तुम्हाला 5,000ने इन्क्रीज झालेले आहेत. तर हे इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये 5,000 हे तुम्हाला लेस करायचे आहेत. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन, तर डेप्रिसिएशन किती दिलेलं आहे, तर बघा, ओपनिंगचं आहे 10,000, क्लोजिंगचं आहे 15,000. तर बघा, इथे इन्क्रीज झालेलं आहे त्यामुळे डेप्रिसिएशनसुद्धा लेस करायचं आहे. तर लेस करताना हे डेप्रिसिएशन कुठून लेस होईल, तर नॉन ऑपरेटिंग इन्कममध्ये आपण तर हे डेप्रिसिएशन आपण कुठून लेस करणार आहोत, तर कितीने झालेलं आहे, तर 5,000ने इन्क्रीज झालेलं आहे. तर हे डेप्रिसिएशन आपण प्रॉफिट अँड लॉसला, म्हणजेच जेव्हा आपण नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार आहोत तर तेव्हा आपल्याला हे लागणार आहे. त्यानंतर बघा, इन्व्हेंटरी दिलेला आहे. तर इन्व्हेंटरी काय आहे, आपली करंट असेट आहे. डेटार्ससुद्धा करंट असेट आहे आणि कॅश आपण इथे घेत नसतो. तर बघा, डेटार्स आणि इन्व्हेंटरी हे इन्क्रीज झालेलं आहे. तर हे आपल्याला लेस करायचं आहे ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये. त्यानंतर पहा, कॅश दिलेला आहे. तर कॅश किती काय झालेलं आहे, कितीने इन्क्रीज झालेलं आहे, तर 1,000ने इन्क्रीज झालेलं आहे. तर आपलं आन्सर काय आलं पाहिजे, इन्क्रीज इन नेट इन्क्रीज इन कॅश अँड कॅश इक्वॅलंट. हे आपलं 1,000 हे तुमचं शेवटी आन्सर आलं पाहिजे. तर बघा, ॲडजस्टमेंट काय दिलेलं आहे, देअर वॉज नो डिस्पोजल ऑफ फिक्स्ड असेट. तर फिक्स्ड असेटमध्ये काही चेंजेस केलेले नाहीत. सेकंड आहे, टॅक्स पेड ऑन 30 जून 2020 अमाऊंटेड टू 3,000. तर बघा, टॅक्स पेड केलेला आहे. तर टॅक्स पेड आपण कुठे कुठे घेत असतो, तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि यामधून कुठून लेस करत असतो, तर ऑपरेटिंग इन्कममधून आपण टॅक्स पेड आहे लेस करत असतो. तर चला, आपण याचा आन्सर सोडवून घेणार आहोत. तर बघा, मी तुम्हाला यावरती पूर्ण प्रॉब्लेम शेअर केलेला आहे. जर तुमच्याकडे प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा, खूप जणांना स्क्रीनचा जर प्रॉब्लेम असेल तर त्याने व्हिडिओच्या
व्हिडिओच्या सेटिंग या ऑप्शनमध्ये जाऊन क्वालिटी ह्या ऑप्शनवर हायर क्वालिटी हा ऑप्शन चूज करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओमधील स्क्रीन व्यवस्थित दिसेल. तर बघा, आज आपण हा प्रॉब्लेम क्वेश्चन तिसरा हा सोडवणार आहोत. तर सगळ्यात आधी बघा, तुम्हाला हे कॅश फ्लो स्टेटमेंट हे प्रिपेअर करून घ्यायचं आहे. बघा, स्टेटमेंट ऑफ कॅश फ्लो ॲज पर A3, म्हणजेच हे तुम्हाला पर्टिक्युलर अमाऊंट अशा पद्धतीने प्रिपेअर करून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला काय लागतं, तर नेट प्रॉफिट. तर आहे का आपल्याकडे नेट प्रॉफिट? तर नाही. तर नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट कसा करायचा, तर मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर त्याआधी सगळ्यात आधी तुम्ही ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपला व्हिडिओ मोठा झाला तरी काही हरकत नाही, तुम्हाला यामध्ये पूर्ण समजून येईल. त्यानंतर बघा, प्रॉफिट अँड ॲडजस्टेड अकाउंट. तर बघा, आज आपण पूर्ण याचा आन्सर व्यवस्थित पाहणार आहोत. तर बघा, तुम्हाला नेट प्रॉफिट काढण्यासाठी तुम्हाला ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे. तर बघा, स्क्रीनवरती तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसचं ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे. तर ते तुम्हाला अगोदर लिहून घ्यायचं आहे. तर ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे बघा स्क्रीनवरती. प्रॉफिट अँड लॉसचं ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे 13,000 आणि क्लोजिंग बॅलन्स आहे 25,000. तर ओपनिंग आपण कुठे घेत असतो, तर क्रेडिटला. तर बघा, इथे पर्टिक्युलर्स असं नाव द्या. इथं रुपीज पर्टिक्युलर्स. तर बघा, ओपनिंग कॅपिटल तुम्हाला इकडे लिहायचं आहे बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 13,000 आणि इकडे लगेच क्लोजिंगचं लिहून घ्यायचं आहे टू बॅलन्स कॅरीड डाऊन 45,000. त्यानंतर बघा, आपल्याला काय घ्यायचं आहे, तर प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन. बघा, कितीचं प्रोव्हिजन करून ठेवलेलं आहे, तर 5,000चा. तर आपण डेप्रिसिएशन कुठं लिहित असतो, तर प्रॉफिट अँड लॉसला लिहित असतो. प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन कितीचं केलेलं आहे, तर 5,000चं केलेलं आहे. त्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये टॅक्स पेड कितीचं केलेलं आहे, तर 3,000 टू टॅक्स पेड 3,000 केलेलं आहे. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर डिव्हिडंड. तर डिव्हिडंडचं किती प्रोव्हिजन केलेलं आहे पहा इथे स्क्रीनवरती. तर बघा, प्रपोज्ड डिव्हिडंड किती आहे, तर ओपनिंगचं आहे 2,000, क्लोजिंगचं आहे 5,000. तर आपण हे आपलं क्रेडिट बॅलन्स असल्यामुळं आपण काय करत असतो, तर जे क्लोजिंग बॅलन्स आहे तर ते ओपनिंगला घेत असतो. तर प्रपोज्ड डिव्हिडंड किती आहे, प्रपोज्ड डिव्हिडंड 5,000 घ्या. त्यानंतर आता काय राहिले का आपलं, तर नाही. तर आपल्याला नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. तर त्यामुळे आता बघा, सर्व आपण आयटम घेतलेले आहेत जे नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी आवश्यक होते. तर बघा, या चारही आयटमची टोटल करा, याचीसुद्धा टोटल करा. याची टोटल येते 38,000. तर जी टोटल मोठी आहे ती दोन्हीकडे लिहा. त्यानंतर 13,000 लेस करा 38,000मधनं. तर बाय ऑपरेटिंग प्रॉफिट भेटेल इथे तुम्हाला. ऑपरेटिंग प्रॉफिट किती आलेला आहे, तर 25,000 हा ऑपरेटिंग प्रॉफिट आपल्याला भेटलेला आहे. म्हणजेच काय, तर नेट प्रॉफिट. तर चला आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूया. तर पहा, प्रॉब्लेम सोडवत असताना सर्वात आधी आपण काय लिहित असतो, तर नेट प्रॉफिट. तर बघा, पहिली ॲक्टिव्हिटी आपली कोणती आहे, तर ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी आणि फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी. तर या तिन्ही ॲक्टिव्हिटींचं आपण कॅश फ्लो स्टेटमेंट हे तयार करत असतो. तर पहिल्यांदा काय येईल, तर आपलं कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज. कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज.
ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज. तर ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण काय काय घेत असतो, नेट प्रॉफिट अगोदर घ्यायचं आहे. नेट प्रॉफिट आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. 25,000 हा आपला नेट प्रॉफिट आलेला आहे. त्यानंतर यामध्ये ॲड काय करत असतो, तर नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस हे ॲड करत असतो आणि नॉन ऑपरेटिंग इन्कम्स हे आपण लेस करत असतो. तर नॉन ऑपरेटिंग इन्कम आपलं काय आहे, तर टॅक्स पेड केलेला आहे. तर हे टॅक्स पेड तुम्हाला लेस करून घ्यायचं आहे. तर नॉन ऑपरेटिंग इन्कम लेस टॅक्स पेड. तर टॅक्स पेड किती आहे, तर 3,000 आहे बघा इथे प्रॉब्लेममध्ये. तर हे 3,000 तुम्हाला इथे असं कंसामध्ये घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की हे मायनस करायचं आहे. त्यानंतर हे आपल्याला 3,000 मायनस केल्यानंतर किती राहतील, 3,000 मायनस करून आपले 22,000 राहतील. तर हे काय आलं आपलं, ऑपरेटिंग बिफोर चेंजेस इन वर्किंग कॅपिटल. ऑपरेटिंग बिफोर चेंजेस इन वर्किंग कॅपिटल. तुम्ही पूर्ण एक्झाममध्ये पूर्ण वर्किंग कॅपिटल असं नाव लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, तर ज्या आपल्या प्रॉब्लेममध्ये करंट असेट आणि करंट लायबिलिटी दिलेली आहेत, तर त्या आपल्याला ॲडलेस करून घ्यायचे आहेत. म्हणजेच काय, तर फिक्स्ड असेट वाढले असतील तर लेस करा, इन्क्रीज झाले असले तर ॲड करा, लायबिलिटी इन्क्रीज झाली असेल तर ॲड करा, डिक्रीज झाली असेल तर लेस करा. तर बघा सगळ्यात आपण आधी लायबिलिटी साईड बघूयात. तर लायबिलिटी साईडमध्ये इथे पहा, लायबिलिटी साईडमध्ये करंट असेट किती दिलेले आहे, तर एकच आहे क्रेडिटार्स. तर क्रेडिटार्स किती काय झालेलं आहे, तर इन्क्रीज झालेलं आहे. तर क्रेडिटार्स इन्क्रीज झाले तर आपण काय करायचं, तर ॲड करायचं. ॲड क्रेडिटार्स कितीने इन्क्रीज झालेला आहे, तर 6,000ने इन्क्रीज झालेला आहे. त्यानंतर करंट लायबिलिटीज आहेत का लायबिलिटीमध्ये, नाहीत. त्यानंतर आपण वळूयात असेट साईडला. तर असेट साईडमध्ये बघा, करंट असेट किती आहेत, तर 2 आहेत. तर इन्व्हेंटरी काय झालेली आहे, तर इन्क्रीज झालेली आहे. जेव्हा आपली असेट इन्क्रीज होते तेव्हा आपण लेस करत असतो. तर इन्व्हेंटरी लिहा, कितीने इन्क्रीज झालेली आहे, तर 10,000ने इन्क्रीज झालेली आहे. तर हे लेस करायचं आहे, त्यामुळे आपण याला कंसामध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर डेटार्स आहेत. तर डेटार्स काय झालेले आहे, तर इन्क्रीज झालेले आहेत. तर डेटासुद्धा इन्क्रीज झाल्यामुळे आपण हे कंसामध्ये घेत आहोत. 5,000 हे लेस करायचे आहेत. त्यानंतर आपलं करंट असेट आणि करंट लायबिलिटी लिहून झाल्यानंतर तुम्हाला बघा याची टोटल करायची आहे. तर बघा, हे प्लस आहे, हे मायनस आहे. तर हे मायनस मायनस प्लस करा, किती होतील, 15,000. 15,000 होतील. तर 15,000 हे 6,000, 15,000. तर बघा, हे आहे प्लस, हे प्लस करा ह्या दोन्हीची, हे झाले 15,000. तर 22मध्ये 6 ॲड करा, किती होतील, 28,000. तर 28,000मधून 15,000 लेस करा. तर हे मायनस 15,000 इथे घ्या आणि हे 6,000. तर या 28मधनं 15,000 लेस करा, राहतील किती, 13,000. तर हे काय आलं, तर नेट कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज. त्यानंतर आपली सेकंड स्टेप काय आहे, तर इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज. तर बघा, कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज मी इथे शॉर्टमध्ये लिहित आहे. तर बघा, इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण फक्त फिक्स्ड असेट घेत असतो. तर फिक्स्ड असेटमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला प्रॉब्लेममध्ये, बघा, फिक्स्ड असेट आपल्याला एकच दिलेली आहे, ॲट कॉस्ट. इथे बघा प्रॉब्लेममध्ये
ॲट कॉस्ट फिक्स्ड असेटचे काय झालेले आहे, इन्क्रीज झालेलं आहे. कितीने इन्क्रीज झालेलं आहे तर 5000ने इन्क्रीज झालेलं आहे. म्हणून इन्क्रीज झाल्यामुळे आपण लेस करत असो, लेस फिक्स्ड असेट कितीने इन्क्रीज झालेला आहे तर 5000ने इन्क्रीज झालेला आहे. तर आपलं शेवटी फक्त फिक्स्ड असेट आपल्याला एकच दिलेली आहे, त्यामुळे हेच आपलं काय असणार आहे तर इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज असणार आहे. तर इथे लिहा नेट कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज. तर आपली इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज काय आलेली आहे तर -5000. त्यानंतर तिसरी ॲक्टिव्हिटीज कोणती आहे आपली तर फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीज. तर फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण काय घेत असतो तर ज्या आपल्या करंट लायबिलिटी आहेत तर ते घेत नाही, तर जे आपल्याला अदर प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे तर ते आपल्याला इथे घेत असतो. तर बघा इथे प्रॉब्लेममध्ये आपल्याला शेअर कॅपिटल दिलेलं आहे. तर शेअर कॅपिटल आपण कुठे घेत असतो तर फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीजमध्येच घेत असतो. तर बघा आपले इथं शेअर कॅपिटल ओपनिंगचे आहेत 40,000, क्लोजिंगचे आहेत 45,000. तर बघा इथे काय झालेलं आहे आपलं तर इन्क्रीज झालेलं आहे. तर लायबिलिटी जेव्हा इन्क्रीज होते तेव्हा आपण ॲड करत असतो इश्यू ऑफ शेअर कॅपिटल. कितीने झालेला आहे इश्यू तर 5000ने. इथे लिहा 5000. त्यानंतर बघा काय दिलेलं आहे तर प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे, तर आपण नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट केलेला आहे. त्यानंतर लोन फ्रॉम IDBI. तर इथे लिहा लोन फ्रॉम IDBI इन्क्रीज झालेला आहे का डिक्रीज तर डिक्रीज झालेला आहे, त्यामुळे इथे लेस करा. कितीने डिक्रीज झालेला आहे तर 10,000ने डिक्रीज झालेला आहे. त्यानंतर क्रेडिटर्स आपण घेतलेलं आहे. त्यानंतर प्रपोज्ड डिव्हिडंड. तर प्रपोज्ड डिव्हिडंड काय झालेलं आहे इथे तर इन्क्रीज किंवा डिक्रीज इथे नाही. तर आपण प्रॉफिट अँड लॉसमध्ये 5000 हे घेतलेले होते, तर हे ओपनिंगचे आपण कुठे तर फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये लेस करत असतो. तर बघा प्रपोज्ड डिव्हिडंड किती तर 2000. तर फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण हे सारं घेतल्यानंतर हे आपल्याला ॲड लेस करायचं आहे. म्हणजेच बघा 5000 हे प्लसचे आहेत. तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे. जेव्हा प्लस असते तेव्हा प्लस होते, जेव्हा प्लस मायनस असते तेव्हा मायनस होतं, जेव्हा मायनस असतं तेव्हा प्लस होतं, आणि जेव्हा मायनस असतं तेव्हासुद्धा प्लस होतं. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर बघा फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये इश्यू ऑफ शेअर कॅपिटल हे प्लसचे 5000 आहेत. ठीक आहे. आणि 10,000 आणि 2,000 हे झाले 12,000, हे झाले लेसचे. तर 12,000 मोठी आहे. ज्या रकमेला लेसचं म्हणजे ज्या मोठ्या रकमेच्या पुढे लेसचं चिन्ह असतं, म्हणजे मायनस मोठी रक्कम असेल तर आपण काय करत असतो तर त्या चिन्हाचा आन्सर त्याचं जेव्हा येईल तेव्हा आपण मायनसच आन्सर याचं लिहित असतो. तर बघा 12,000मधून 5,000 गेले तर -7,000 हे तुमचा आन्सर आलेला आहे. फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीज म्हणजेच कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीज. नेट कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीज. त्यानंतर आपण काय घेत असतो तर बघा जे आपल्याला प्रॉब्लेममध्ये कॅश दिलेली असते. ठीक आहे. तर कॅश जी दिलेली आहे तर ती आपण घेत असतो. तर कॅश कितीने इन्क्रीज डिक्रीज झालेली आहे तर 1,000. तर हे आपलं उत्तर आलेलं पाहिजे. तर बघा इथे तुम्हाला नेट इन्क्रीज कितीचं झालेलं आहे तर ते तुम्हाला काढायचं आहे. तर बघा कसं काढायचं तर आपलं ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज किती आलेलं आहे तर 13,000. त्यानंतर कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज किती आलं तर -5,000. आणि फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीज किती आलेलं तर -5,000. तर मायनस ॲड करा किती होतील तर
12,000 हे मायनस होतील आणि 13,000 हे प्लसचे आहेत. तर 13,000मधून मायनस 12,000 गेले तर 13,000 हे मोठ्या रकमेला प्लसचं चिन्ह असल्यामुळे इथे 1,000 राहिले. तर 1,000 हे काय आले तर आपले इन्क्रीज आले. तर नेट इन्क्रीज इन कॅश अँड कॅश इक्विव्हॅलेंट. त्यानंतर तुम्हाला इथे ओपनिंगचं किती आहे बॅलन्स कॅशचं तर ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. कॅश अँड कॅश ओपनिंग बॅलन्स किती दिलेला आहे तर बघा इथे स्क्रीनवरती 5,000 हे ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे. त्यानंतर शेवटी तुम्हाला जिथे तुमचा हा प्रॉब्लेम एंड होणार आहे तिथे तुम्हाला इथे अशी क्लोज करून घ्यायचं आहे. तर इथे बघा नेट कॅश अँड कॅश ओपनिंग बॅलन्स घेतलेला आहे. तर शेवटी तुम्हाला इथे कॅश अँड कॅश इक्विव्हॅलेंट ॲट एंड किती दिलेलं आहे तर 6,000. तर ह्या दोन्हीची प्लस केलासुद्धा तर 6,000च येईल आणि क्लोजिंगचं बॅलन्स जे आहे तर तेच तुमचा आन्सर येणार आहे. तर अशा पद्धतीने हा तुमचा क्वेश्चन 3 कॅश फ्लो स्टेटमेंटचा तुम्हाला आन्सर सोडवायचं होतं. तर प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपरमधील क्वेश्चन 3 आपण पूर्ण सॉल्व करून घेतलेला आहे. नेट प्रॉफिट दिला नसेल तर कसा कॅल्क्युलेट करायचा ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. तर त्यानंतर मी तुम्हाला क्वेश्चन 3 मधील ऑर जो क्वेश्चन आहे तर मी त्याचं तुम्हाला आन्सर शेअर करणार आहे. तर तुम्ही त्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्याचं प्रिपरेशन करा. त्यातील जर काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा मी तुम्हाला प्रॉब्लेम वाचून दाखवते आणि यामध्ये तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे ते सुद्धा सांगते आणि याचा आन्सरसुद्धा तुम्हाला शेअर करते. तर बघा ABC लिमिटेड गिव्स यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर अ कॅश फ्लो स्टेटमेंट बाय यूजिंग डायरेक्ट मेथड ॲज पर ॲज 3 फॉर द इयर दॅट एंडेड ऑन 31 मार्च 2004. तर बॅलन्स शीट दिलेली आहे तुम्हाला 2003 आणि 2004ची आणि इथे इन्फॉर्मेशन बघा इथे दिलेली आहे. तर कॅपिटल दिलेला आहे म्हणजेच तुम्हाला इथे ड्रॉविंग कॅल्क्युलेट करायची आहे. ड्रॉविंग कशावरती कॅल्क्युलेट करतो तर ओपनिंग कॅपिटल प्लस नेट प्रॉफिट मायनस क्लोजिंग कॅपिटल. त्यानंतर रिटेन अर्निंग्स आहेत म्हणजे हे प्रॉफिट अँड लॉस आहे. तर तुम्हाला इथे नेट प्रॉफिट दिलेला आहे का. जेव्हा नेट प्रॉफिट दिलेला नसतो तेव्हा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस दिलेला असतं तर ते तुम्हाला घ्यायचे आहे. तर डिबेंचर काय झालेले आहे तर ते इश्यू झालेले आहेत. त्यानंतर करंट लायबिलिटीजमध्ये बघा क्रेडिटार्स दिलेले आहेत तर हे आपण ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये घेणार आहोत. लायबिलिटी फॉर एक्सपेन्सेस डिव्हिडंड पेएबल दिलेला आहे. डिव्हिडंड पेएबल आणि एक्सपेन्सेस दिलेला आहे तर हे आपण प्रॉफिट अँड लॉसमध्ये आपण नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करताना घेणार आहोत. त्यानंतर बघा प्लांट आणि मशिनरी दिलेल्या आहेत. इन्क्रीज झालेत का डिक्रीज झाले तर इन्क्रीज झालेत त्यामुळे लेस करून घ्यायचं आहे इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये आणि खाली काही ॲडजस्टमेंट असतील तर ते सुद्धा सोडवायचे आहे. डेप्रिसिएशन दिलेलं आहे प्रोव्हिजन करून ठेवलेलं आहे तर डेप्रिसिएशन हे तुम्हाला लेस करून घ्यायचं आहे. त्यानंतर करंट असेट दिलेले आहे तर करंट असेट तुम्हाला ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर प्रोव्हिजन दिलेलं आहे तर प्रोव्हिजन हे तुम्हाला नॉन ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीजमधून लेस करून घ्यायचं आहे. किंवा प्रॉफिट अँड लॉस काढताना तुम्हाला नेट प्रॉफिट काढत असताना हे तुम्हाला इथे घ्यायचं आहे. त्यानंतर कॅश किती दिलेली आहे तर 15,200 ओपनिंगची आहे क्लोजिंगची आहे 18,200. तर बघा तुम्हाला इथेच आन्सर मिळून जाईल. तर तुमचं आन्सर हे इन्क्रीज आलेलं पाहिजे कॅश. त्यानंतर बघा मार्केटेबल सिक्युरिटीज दिलेला आहे, इन्व्हेंटरीज दिलेला आहे आणि प्रिपेड एक्सपेन्सेस दिलेला आहे. तर हे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. यांचं आन्सर मी तुम्हाला शेअर करणार आहे.
त्याआधी ॲडिशनल इन्फॉर्मेशन बघा. नेट प्रॉफिट फॉर द इयर एंडेड ऑन 31 मार्च 2004 आफ्टर चार्जिंग डिप्रिसिएशन इज 22,400. तर त्याच्यानंतर तुम्हाला डिप्रिसिएशन घेतलेलं आहे, त्यामुळे आपल्याला नेट प्रॉफिट डबल कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. पुन्हा डेटास वर्थ 2,300 were determined to be worth less and were written off against provision for doubtful debt account during the year. तर डाऊटफुल अकाउंट आपल्याला प्रिपेअर करून घ्यावं लागेल. त्यानंतर ABC लिमिटेड डिक्लेअर्ड अ डिव्हिडंड ऑफ 12,000 फॉर द इयर 2003 आणि 4. तर हे तुम्हाला पूर्ण प्रिपेअर करून घ्यायचं आहे अकाउंट आणि नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करूनच पूर्ण प्रॉब्लेम सोडवायचा आहे. तर मी तुम्हाला आन्सर शेअर करत आहे, तुम्ही लवकर स्क्रीनशॉट काढून घ्या. तर बघा, क्वेश्चन तिसरा जो ऑर आहे तर त्याचा आन्सर मी तुम्हाला शेअर केलेला आहे. तर बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित प्रिपेअर करायचं आहे. ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्हाला काय घ्यायचं आहे तर नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, इन्कम्स अँड करंट असेट अँड करंट लायबिलिटीज तुम्हाला इथे घ्यायचे आहे. तर बघा, मी आन्सर तुम्हाला शेअर केलेला आहे. त्यानंतर तुमचं कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज येईल 19,600. त्यानंतर सेकंड ॲक्टिव्हिटीज आहे इन्व्हेस्टमेंट ॲक्टिव्हिटीज. इन्व्हेस्टमेंट ॲक्टिव्हिटीजमध्ये काय येणार तर जेवढं फिक्स्ड असेट आहेत तेवढंच येणार आहे. त्यानंतर कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज तुमची येईल डिक्रीज 13,400. त्यानंतर फायनान्शियल ॲक्टिव्हिटीजमध्ये बघा, इश्यू ऑफ डिबेंचर, इन्क्रीज इन बँक लोन, डिव्हिडंड पेड हे तुम्हाला फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर कॅश फ्रॉम फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीज तुमची 0 येईल. त्यानंतर कॅश फ्लो फ्रॉम A + B + C केल्यानंतर तुमचं 6,200 हे तुमचं कॅश येईल. त्यानंतर बघा, ओपनिंग कॅश बॅलन्स प्लस सिक्युरिटीज तर 27,000. क्लोजिंग बॅलन्स कॅश अँड सिक्युरिटीज येईल 33,200. तर हे कशा पद्धतीने काढलेलं आहे पहा, इथे मी तुम्हाला पूर्ण अकाउंट शेअर केलेले आहे, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. जर यामधील कुठला आयटम समजला नसेल तर तुम्ही मला कमेंट करा, किंवा जर मी तुम्हाला सोडून पाहिजे असेल, मी आज पहिला क्वेश्चन तिसरा जसा सोडून दिलेला आहे तर तसा सोडून पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा. जर तसा पाहिजे असेल तर तो मी तुम्हाला तसा पद्धतीने सोडवून देईन. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रिव्हियस पेपरमधील क्वेश्चन 4था तर याचा आन्सर पाहणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.